सरप्लस कॅपिटल मेथडचा 7वा प्रॉब्लेम आज आपण सुरू करतोय. आधी मी प्रॉब्लेम एक्सप्लेन करते, त्यानंतर आपण सोल्युशनला सुरुवात करू. बघा, आशा, उषा अँड निशा वेअर इन पार्टनरशिप शेअरिंग प्रॉफिट्स अँड लॉसेस इन द रेशो ऑफ 2:1:1. आशा, उषा आणि निशा तिघी जणी पार्टनर्स आहेत. त्यांचा जो रेशो आहे तो आहे 2:1:1. They decided to dissolve the business on 31st December 2011. त्यांनी ठरवलं की ते त्यांचा बिझनेस डिझॉल्व करणार 31 डिसेंबर 2011ला आणि त्या दिवशी त्यांचं जे बॅलन्स शीट आहे ते या प्रमाणे आहे. त्यामध्ये ॲसेट साईडला आपण कॅश पाहतो. कॅश आहे 20,000 रुपये. बाकीच्या ॲसेट्स आपण विचारात घेणार नाही आहोत. इथे प्रॉफिट अँड लॉसचा जर बॅलन्स असता तर तो आपण विचारात घेतला असता. हॅलो मॅम. हॅलो. आपण आधी प्रॉब्लेम समजावून घेऊ आणि त्यानंतर सोडवायला सुरुवात करू. आशा, उषा अँड निशा वेअर इन पार्टनरशिप शेअरिंग प्रॉफिट्स अँड लॉसेस 2:1:1. 2:1:1 त्यांचा प्रॉफिट शेअरिंग रेशो आहे आणि त्यांनी ठरवलं की आपला जो बिझनेस आहे, जी फर्म आहे ती डिझॉल्व करायची आणि डिझॉल्व केल्यानंतर त्यांचं जे बॅलन्स शीट आहे ते त्यावेळेचं या पद्धतीचं आहे. त्यामध्ये आहे कॅश इन हँड 20,000 रुपये आहे ॲसेट साईडला. त्यानंतर लायबिलिटी साईडला कॅपिटल आहे तिघांचं, आशा, उषा आणि निशाचं. आशाचं आहे 2 लाख रुपये, उषाचं आहे 1,10,000 रुपये आणि निशाचं आहे 50,000 रुपये. त्यानंतर जनरल रिझर्व्ह दिलेला आहे 40,000. तो आपण तीनही पार्टनरला त्यांच्या प्रॉफिट शेअरिंग रेशोमध्ये वाटणार आहोत 2:1:1 मध्ये. त्यानंतर इन्कम टॅक्स, क्रेडिटर्स आणि बिल्स पेबल अशा 3 लायबिलिटीज आहेत. आता लायबिलिटी पेड करताना जो क्रम ठरवायचा आहे आपल्याला, तो कसा ठरवणार आपण? ह्या 3 पैकी आधी आपल्याला इन्कम टॅक्स पेड करावा लागेल, कारण की तो गव्हर्नमेंट ड्यूज आहे. त्यानंतर आपण क्रेडिटर्स आणि बिल्स पेबल जे आहेत ते सोबत पेड करणार आहोत. क्रेडिटर्स आणि बिल्स पेबलचा रेशो काढून ते आपण सोबत पेड करणार आहोत. त्याआधी आपल्याला इन्कम टॅक्स पेड करावा लागेल, कारण की ते गव्हर्नमेंट ड्यूज आहे, प्रेफरन्शियल क्रेडिटर्स आहेत म्हणून. त्यानंतर ऍडजस्टमेंट पहा. ऍडजस्टमेंटमध्ये ॲसेट्स रिअलाइज सांगितलेले आहेत. त्यामध्ये 4 टप्प्यात आपल्या ॲसेट रिअलाइज झाल्या आणि 4 टप्प्यामध्ये पैसे आलेले आहेत. पहिला जो टप्पा आहे तो आहे 1 जानेवारीचा 30,000 रुपये. दुसरा टप्पा आहे 31 जानेवारीचा 4,22,000 रुपये. तिसरा इन्स्टॉलमेंट आहे 15 फेब्रुवारीला 1,64,000 रुपये. चौथा इन्स्टॉलमेंट आहे 15 मार्चला 1,16,000 रुपये. It was agreed that cash should be distributed as and when realized. Dissolution expenses were originally provided for estimated ₹10,000. आपल्याला सुरुवातीला डिझोल्युशन एक्सपेन्सेस साठी प्रोव्हिजन करायची, तरतूद करायची. किती रुपये? 10,000 रुपये. पण ज्या वेळेला आपण ऍक्च्युअल पैसे पेड केले त्यावेळेला फक्त 6,000 रुपये खर्च आला. मग राहिलेले 4,000 रुपये आपण शेवटच्या हप्त्यामध्ये ऍड करून घेणार आहोत. मग आता आपली जी पेमेंटची प्रोसिजर असणार आहे ती कशी असणार? तर आपण अगोदर डिझोल्युशन एक्सपेन्सेसची प्रोव्हिजन करणार 10,000 रुपये. त्यानंतर आपण जे आपल्या बॅलन्स शीटला दिलेला इन्कम टॅक्स आहे 20,000 रुपये तो पेड करणार. त्यानंतर आपण क्रेडिटर्स आणि बिल्स पेबल या दोघांना सोबत पैसे पेड करणार. त्यानंतर मग आपण पार्टनर्सला अल्टिमेट सरप्लस आणि मग ऑल पार्टनरला पैसे पेड करणार. मग आता आपलं पहिलं स्टेटमेंट घ्या सरप्लस कॅपिटलचं. त्यासाठी कॉलम आखा, स्टेटमेंट ऑफ सरप्लस कॅपिटल असं वरती नाव द्या आणि कॉलम करा पर्टिक्युलर आशा रुपीज, उषा रुपीज आणि निशा रुपीज. बघा, आपलं हे जे सरप्लस कॅपिटलचं स्टेटमेंट आहे त्याचा फॉर्मॅट जो आहे त्या फॉर्मॅटनुसार आपण हे कॅपिटलचं स्टेटमेंट लिहित असतो. त्यात आधी कॅपिटलचा बॅलन्स घ्या. कॅपिटल बॅलन्स ॲज पर बॅलन्स शीट. आशाचं कॅपिटल आहे 2 लाख रुपये, उषाचं आहे 1,10,000 आणि निशाचं बॅलन्स शीटला दिलेलं कॅपिटल आहे 50,000 रुपये. मी तुम्हाला बॅलन्स शीट दाखवते. बघा, आशाचं 2 लाख, उषाचं 1,10,000, निशाचं 50,000 रुपये कॅपिटल आपण आपल्या स्टेटमेंटला घेतलेला आहे. त्यानंतर जो रिझर्व दिलेला आहे 40,000 रुपये तो आपण त्यांना वाटणार 2:1:1 मध्ये. मग 2:1:1 म्हणजे 4 भाग करायचे. 40,000ला 4 ने भाग दिला तर 10,000चा 1 भाग येतो. 2 भाग आशाला द्या,
एक भाग उषाला आणि एक भाग निशाला. म्हणजे 40,000ला 4ने भाग दिला, 10,000चा एक भाग, 10,000 गुणिले 2 आशाला 20,000 रिझर्व्ह मधले, 10,000 गुणिले 1 उषाला 10,000 आणि 10,000 गुणिले 1 निशाला पण 10,000. आता बेरीज करा. बेरीज करून जे येतं त्याला आपण म्हणतो ॲडजस्टेड कॅपिटल. 2 लाख अधिक 20,000, 2 लाख 20,000, 1,10,000 अधिक 10,000, 1,20,000 आणि 50,000 अधिक 10,000, 60,000. हे आलंय आपलं ॲडजस्टेड कॅपिटल. त्यानंतर घेतो आपण प्रॉफिट शेअरिंग रेशो. आशाचा रेशो आहे 2, उषाचा आहे 1 आणि निशाचा आहे 1. कारण रेशो आहे त्यांचा 2 1 1, म्हणून 2, 1 आणि 1 प्रत्येकाच्या कॉलमला लिहा. त्यानंतर युनिट व्हॅल्यू काढायची आहे. युनिट व्हॅल्यू काढताना आपण भागाकाराची क्रिया करतो. ॲडजस्टेड कॅपिटलला रेशोने भाग द्या. मग 2,20,000ला 2ने भाग दिला, 1,10,000, 1,20,000ला 1ने भाग दिला, 1,20,000 आणि 60,000ला 1ने भाग द्या, 60,000. आता ह्या तिघांमध्ये ज्याची युनिट व्हॅल्यू कमी असेल त्याला आपण काय घेतो? बेस घेतो आणि त्या अमाऊंटनी प्रत्येकाच्या रेशोला गुणून प्रपोर्शनेट कॅपिटल कॅल्क्युलेट करतो. मग 60,000 ही कमी युनिट व्हॅल्यू आहे, तिला आपण मार्किंग करू, चौकोन करू. आता 60,000 प्रत्येकाच्या रेशोला गुणायचं आणि प्रपोर्शनेट कॅपिटल काढायचं. गुणाकाराची क्रिया 60,000 गुणिले 2 1,20,000, 60,000 गुणिले 1 60,000 आणि 60,000 गुणिले 1 60,000. तिघांचं प्रपोर्शनेट कॅपिटल काढलं आपण. आशाचं 1,20,000, उषाचं 60,000 आणि निशाचं 60,000. आता वजाबाकी करा. वजाबाकी करताना आपण ॲडजस्टेड कॅपिटलमधून प्रपोर्शनेट कॅपिटल वजा करणार आहोत. मग 2,20,000तून 1,20,000 वजा करा, 1,00,000 आले. 1,20,000तून 60,000 वजा करा, 60,000 आले आणि 60,000तून 60,000 गेले नील. हे जे दोघांच्या कॉलमला आलेला बॅलन्स आहे हा आहे सरप्लस कॅपिटल. आशाचं सरप्लस कॅपिटल आलं 1,00,000, उषाचं आलं 60,000 रुपये. आता आपण परत अल्टिमेट सरप्लस कॅपिटल काढणार आहोत. त्यासाठी या 3 स्टेप आपल्याला परत वापरायच्यात. मग पुन्हा घ्या प्रॉफिट शेअरिंग रेशो. आशाच्या कॉलमला 2, उषाच्या कॉलमला 1, दोघांचाच घ्यायचा कारण की आता दोघांमधून एक सरप्लस काढायचं आहे आपल्याला. मग घ्या युनिट व्हॅल्यू. सरप्लस कॅपिटलला रेशोने भाग द्या. मग 1,00,000ला 2ने भाग दिला 50,000, 60,000ला 1ने भाग दिला 60,000. या दोघांमध्ये ज्याचं युनिट व्हॅल्यू कमी असेल तिला मार्किंग करा. मग 50,000 कमी आहे आशाची युनिट व्हॅल्यू, तिला आपण मार्किंग केलं. आता प्रपोर्शनेट कॅपिटल काढा. प्रपोर्शनेट कॅपिटल काढण्यासाठी 50,000ने 2ला गुणा, 50,000ने 1ला गुणा. 50,000ने 2ला गुणलं 1,00,000 रुपये आशाच्या कॉलमला, 50,000ने 1ला गुणलं 50,000 रुपये उषाच्या कॉलमला. आता वजाबाकी करा. सरप्लस कॅपिटल मधून प्रपोर्शनेट कॅपिटल वजा करा. 1,00,000तून 1,00,000 गेले नील आणि 60,000तून 50,000 गेले 10,000. अल्टिमेट सरप्लस कॅपिटल उषाच्या कॉलमला आले 10,000. म्हणजे जेव्हा आपण कॅपिटलला पैसे परत करू तेव्हा आधी आपण उषाला 10,000 देणार. त्यानंतर आशा आणि उषाच्या कॉलमला सरप्लस आहे 1,00,000 आणि 60,000, पण 60,000तले हे 10,000 मायनस करायचे. म्हणजे आपण आशाला देणार 1,00,000 रुपये, उषाला देणार 50,000 रुपये. ते पेड झाले की मग ऑल पार्टनरला त्यांच्या प्रॉफिट शेअरिंग रेशोमध्ये पैसे द्यायचे. इथे आपलं फर्स्ट स्टेटमेंट कंप्लीट झालेलं आहे सरप्लस कॅपिटलचं. आता सेकंड स्टेटमेंट आखा. स्टेटमेंट ऑफ डिस्ट्रीब्युशन ऑफ कॅश. इथे मी नावं चेंज करून घेते. तुम्ही तोपर्यंत स्टेटमेंट आखा. कॉलम करा 7. अमाऊंटसाठी एक कॉलम, पर्टिक्युलरसाठी.
आणि वर्ष जे आहे ते बॅलन्स शीटनुसार आपल्याला घ्यावं लागेल. बॅलन्स शीटची तारीख 11 आहे, मग आपल्याला 12 घ्यावी लागेल. याप्रमाणे कॉलम करा. पर्टिक्युलर, कॅश रुपीज, इन्कम टॅक्स, क्रेडिटर्स, बिल्स पेबल आणि कॅपिटलमध्ये तिघींची नावं टाका. आशा रुपीज, उषा रुपीज आणि निशा रुपीज. इथे 2012 लिहा. आता आपण प्रॉब्लेम सोडवायला सुरुवात करू. बघा, आधी आपण बॅलन्सेस घेणार. बॅलन्सेस ॲज पर बॅलन्स शीट. कॅश 20,000, इन्कम टॅक्स 20,000, त्यानंतर क्रेडिटर्स 2,34,000, बिल्स पेबल 1,56,000, आशाचं कॅपिटल 2 लाख, उषाचं कॅपिटल 1,10,000 आणि निशाचं कॅपिटल 50,000. आधी आपण सर्व बॅलन्सेस लिहून घेतले सर्व कॉलमचे. त्यानंतर जनरल रिझर्व्ह ऍड करा. फक्त पार्टनर्स कॅपिटलला ऍड होईल. तो आपण आधीच वाटलेला आहे, त्यामुळे आपल्याकडे अमाऊंट आहेत 20,000, 10,000 आणि 10,000. ऍड करा. आशाच्या कॉलमला 2,20,000 बेरीज आली. उषाच्या कॉलमला 1,20,000 आणि निशाच्या कॉलमला 60,000. आधी आपण जनरल रिझर्व्ह ऍड करून घेतला. तो ऑलरेडी आपण वाटलेला होता. तिकडच्याच किमती घेऊन इकडे ऍड करून घेतल्या. 2 एकास 1 मध्ये वाटलाय 40,000 रुपये जनरल रिझर्व्ह. त्यानंतर आपल्याकडे जी अवेलेबल कॅश आहे 20,000 रुपये, तिच्यातून आपण अगोदर प्रोव्हिजन करणार डिझोल्युशन एक्सपेन्सेससाठी. लेस प्रोव्हिजन फॉर डिझोल्युशन एक्सपेन्सेस 10,000 रुपये. कॅशमधून 10,000 वजा करा. कॅशमध्ये बॅलन्स राहील 10,000 रुपये. 20,000 कॅश होती, त्यातून 10,000 रुपये प्रोव्हिजन फॉर डिझोल्युशन एक्सपेन्सेस जी आपल्याला ॲडजस्टमेंटमध्ये सांगितली होती ती मायनस केली. शिल्लक राहिले 10,000 रुपये कॅशमध्ये. आता पेमेंट करायचे आपल्याला हे 3 लायबिलिटीज आहेत, पण त्यापैकी इन्कम टॅक्स जो आहे त्याला आपण प्रेफरन्शियल क्रेडिटर्स म्हणतो, कारण की ते गव्हर्नमेंट ड्यूज आहेत. त्यामुळे आधी इन्कम टॅक्स पेड करायचा. तो पूर्ण पेड झाला की त्यानंतर आपण क्रेडिटर्स आणि बिल्स पेबल या दोघांना सोबत पैसे पेड करणार आहोत. लेस पेड टू इन्कम टॅक्स. कॅशमधून 10,000 वजा करा. इन्कम टॅक्सच्या कॉलमला 10,000 वजा करा. कॅश नील होईल. इन्कम टॅक्समध्ये बॅलन्स राहील 10,000. त्याला म्हणा बॅलन्स ड्यू. बॅलन्स ड्यू. त्यानंतर फर्स्ट रिअलायझेशन आपल्याला घ्यायचंय. त्यासाठी आपण प्रॉब्लेम पाहू. प्रॉब्लेममध्ये फर्स्ट रिअलायझेशन जे आहे ते आहे 1 जानेवारीला 30,000 रुपये. त्याला आपण फर्स्ट रिअलायझेशन म्हणू शकतो. फर्स्ट इन्स्टॉलमेंट म्हटलं तरी चालेल. 1 जानेवारी फर्स्ट इन्स्टॉलमेंट 30,000. आता 30,000तून अगोदर इन्कम टॅक्सचे द्यायचे राहिलेले 10,000 पेड करायचे. लेस पेड टू इन्कम टॅक्स 10,000. इन्कम टॅक्सच्या कॉलमला पण 10,000 वजा करा. आपण आधी बॅलन्स घेतले सर्व, त्यानंतर रिझर्व्ह ऍड केला. आपल्याकडे अवेलेबल जी कॅश होती अगोदरची त्यातून प्रोव्हिजन केली डिझोल्युशन एक्सपेन्सेसची 10,000 रुपये. त्यानंतर इन्कम टॅक्सला 10,000 रुपये पेड केले. कॅश संपली. मग फर्स्ट इन्स्टॉलमेंट घेतला 30,000चा आणि त्यातून अगोदर इन्कम टॅक्स पेड केलाय आपण 10,000 रुपये. आता बॅलन्स मी पुढे घेते. हे पण बॅलन्स मी खाली घेते म्हणजे तुम्हाला पुढे कंटिन्यू दिसतील. बॅलन्स ड्यू त्याला म्हणूया. कॅश राहिली 20,000 रुपये. इन्कम टॅक्स आपला नील झाला आहे. क्रेडिटर्सचा आणि बाकीच्या कॉलमचा बॅलन्स मी खाली घेते म्हणजे तुम्हाला दिसेल. क्रेडिटर्स 2,34,000, बिल्स पेबल 1,56,000, आशाचं कॅपिटल 2,20,000, उषाचं कॅपिटल 1,20,000 आणि निशाचं कॅपिटल 60,000. आपल्याकडे आता 20,000 रुपये कॅश शिल्लक आहे आणि आपल्याला द्यायचे ह्या दोघांना, क्रेडिटर्सला आणि बिल्स पेबलला. पण त्यांची दोघांची जर आपण बेरीज केली 2,34,000 आणि 1,56,000 रुपये, तर बेरीज येते आपली 3,90,000. तेवढे पैसे आपल्याकडे नाहीये. मग यांचा काय काढायचा रेशो. रेशो कसा काढायचा ते तोंडी तुम्हाला समजणार नाही,
म्हणून मी एक स्लाइड तयार केलेली आहे, त्यावर रेशो कॅल्क्युलेट केलाय, ती मी तुम्हाला दाखवते. बघा, क्रेडिटर्स आणि बिल्स पेबल 2,34,000 आणि 1,56,000. आधी मी शून्य कॅन्सल केले, तर इथे जरा झिरो वाढलाय. 2,34,000 आणि 1,56,000. आधी मी 0 कॅन्सल केले. 234 आणि 156ला 2 ने भाग दिला. एक मिनिट. 234 आणि 156 याला आधी आपण 2 ने भाग देऊ. बे आणि बे साती 14. त्यानंतर जे 156 आहे त्याला पण 2 ने भाग दिला. बे साती 14, खाली उरला 1, वरून घेतला 6, बे आठी 16. या पद्धतीने कॅल्क्युलेशन करून जे उत्तर आलं 117 आणि 78 आलं. आता अशी संख्या पाहिली की तिने दोघांना भाग जाईल. इकडे सम आहे, इकडे विषम आहे, म्हणजे 2 ने जाणार नाही. मग 3 ने भाग देऊन पाहिला. 3 त्रिक 9, खाली उरले 2, वरचा 7, 3 9 27, 3 दुणे 6, 3 सक 18. मग 39 आणि 26 कोशाच्या पाड्यात आहेत, तर 13च्या. 13 दुणे 26, 13 त्रिक 39. म्हणजे क्रेडिटर्स आणि बिल्स पेबलचा रेशो आला 3:2. मग आपल्याकडे असलेले 20,000 रुपये आपण 3:2 मध्ये दोघांना देणार आहोत. तीनास 2 मध्ये द्यायचे. लेस पेड टू क्रेडिटर्स अँड बिल्स पेबल 3:2. कॅश मधून 20,000 वजा करा. क्रेडिटर्सच्या कॉलमला 5 ने भाग दिला, 20,000 आला. 5 चोक 20, 4,000चा एक भाग, 4 त्रिक 12, 4 दुणे 8. कॅश नील होईल. 2,34,000तून 12,000 वजा करा आणि 1,56,000तून 8,000 वजा करा. क्रेडिटर्सचा बॅलन्स राहिला 2,22,000 आणि बिल्स पेबलचा बॅलन्स राहिला 1,48,000. कॅश आपली नील झालेली आहे. त्यानंतर पुढचं रिअलायझेशन घ्या. सेकंड रिअलायझेशन प्रॉब्लेम मध्ये पहा. 31 जानेवारीला सेकंड रिअलायझेशन आहे 4,22,000 रुपये. सेकंड रिअलायझेशन, त्यातून क्रेडिटर्स आणि बिल्स पेबल पेड करा. दोन्हींची बेरीज करा. 2,22,000 प्लस 1,48,000 बेरीज येते 3,70,000 आणि कॅश अवेलेबल आहे आपल्याकडे 4,22,000. मग 3,70,000 पेक्षा 4,22,000 जास्त आहेत, तर आपण पूर्ण 3,70,000 रुपये पेड करू शकतो. इथे थोडंसं जी एक लाईन आहे ती खाली आली पाहिजे, माझ्याकडनं वरती राहिली, ते तुम्ही करून घ्या. लेस पेड टू क्रेडिटर्स अँड बिल्स पेबल 3,70,000 रुपये लेस करा कॅशमधून. क्रेडिटर्सच्या कॉलमला 2,22,000, बिल्स पेबलच्या कॉलमला 1,48,000 वजा करा. कॅशमध्ये बॅलन्स राहील तुमचा 52,000 रुपये. क्रेडिटर्स नील होतील आणि बिल्स पेबल पण नील होतील. हे 52,000 पण इथे घ्या खाली थोडेसे, किंवा तुमचं एक लाईन मध्ये बसत असेल तर काही प्रॉब्लेम नाहीये. तुम्हाला मी व्यवस्थित दाखवते. बघा, आपण एक लाईन मध्ये बसू म्हणजे दिसेल तुम्हाला व्यवस्थित. बघा, आपण बॅलन्स काढला अगोदर, त्यानंतर क्रेडिटर्स आणि बिल्स पेबलला पैसे पेड केले 3:2 मध्ये. त्यांचा बॅलन्स कॅल्क्युलेट केला 2,22,000, 1,48,000. कॅश आपली नील झाली. त्यानंतर आपण सेकंड रिअलायझेशन घेतलं 31 जानेवारीला. त्यातून अगोदर क्रेडिटर्स आणि बिल्स पेबल पेड केले, त्यांची बेरीज केली 3,70,000. कॅशमधून 3,70,000 वजा केले. क्रेडिटर्सला 2,22,000 आणि बिल्स पेबलला 1,48,000 वजा केले. आता कॅशमध्ये बॅलन्स राहिला 52,000 रुपये. क्रेडिटर्स आणि बिल्स पेबल नील झाले. आता आपल्याला पार्टनरला पैसे द्यायचे. त्यासाठी आपण आपलं जे पहिलं स्टेटमेंट आहे ते पाहतो. पहिलं जे स्टेटमेंट आहे सरप्लस कॅपिटलचं, त्या स्टेटमेंटमध्ये आपलं जे अल्टिमेट सरप्लस आहे ते आलेलं आहे उषाच्या कॉलमला
10,000 रुपये. मग आधी आपण उषाला 10,000 पेड करणार, त्यानंतर आशाला आणि उषाला दोघांना सरप्लस कॅपिटल जे आहे ते पेड करणार. सरप्लस कॅपिटल आशाला 1,00,000 रुपये, उषाला 60,000तून 10,000 मायनस करून 50,000 पेड करणार. मग या लेस पेड टू उषा कंसात अल्टिमेट सरप्लस कॅशमधून 10,000 वजा करा, उषाच्या कॉलमला 10,000 वजा करा. कॅशमध्ये बॅलन्स राहील 42,000 रुपये आणि उषाच्या कॉलमला बॅलन्स आला 1,10,000 रुपये. त्यानंतर अल्टिमेट सरप्लस पेड झाल्यावर आपण सरप्लस पेड करतो. सरप्लस दोघांचा आहे, आशा आणि उषा, त्या दोघांना पेड करू आपण. आता बघा आपल्याला 1,00,000 आणि 50,000 अशी 1,50,000 अमाऊंट पेड करायची, पण आपल्याकडे अमाऊंट आहे फक्त 42,000. म्हणून आपण त्यांना त्यांच्या रेशोमध्ये पैसे देऊ, 2:1 मध्ये. मग कॅशमधून 42,000 वजा करा, कॅशला 42,000ला 3 ने भाग द्या. 14,000चा एक भाग येईल, 14 दुने 28, 14 एक 14. आशाला 28,000 रुपये द्या, उषाला 14,000 रुपये द्या. कॅश नील होईल, बॅलन्स काढू. 2,20,000तून 28,000 गेले, 1,92,000. 1,20,000तून 14,000 वजा करा, 1,06,000 येत आहेत. नाही, 1,10,000 बरोबर आहे, 96,000 येत आहेत. इथपर्यंत आलोय आपण. बॅलन्स काढला, इथे इथून वजा करायचे. ऑलरेडी आपण 1,20,000तले 10,000 दिलेले आहेत. 1,10,000 बॅलन्स आहे. 1,10,000 बॅलन्स मधून 14,000 वजा करा, 96,000 राहिले. कॅश आपली नील झाली आहे, त्याला बॅलन्स ड्यू म्हणा. आता आपण पुढचं इन्स्टॉलमेंट घेणार. पुढचं इन्स्टॉलमेंट जे आहे आपलं, त्याची तारीख आणि अमाऊंट पाहू. तारीख आहे 15 फेब्रुवारी, अमाऊंट आहे 1,64,000. 1,64,000. 15 फेब्रुवारी थर्ड रिअलायझेशन 1,64,000. 1,64,000 लेस पेड टू आशा अँड उषा, त्यांचा राहिलेला बॅलन्स द्यायचा. आशाला आपल्याला 1,00,000 द्यायचे होते, 28,000 दिले. उषाला आपल्याला 50,000 द्यायचे होते, 14,000 दिले. म्हणजे उषाचे 36,000 रुपये बाकी आहे आणि आशाचे 72,000 बाकी आहे. दोन्ही मिळून आपण वजा करणार कॅशमधून 1,08,000 रुपये, किंवा तुम्ही एकूण 1,50,000 द्यायचे होते, त्यातले 42,000 दिले, ते वजा केले तर 1,08,000च उरतात. कॅशमधून 1,08,000 वजा करा. 2:1 मध्ये दिले तरी चालतील, किंवा मी आत्ता जशी वजाबाकी सांगितली की 1,00,000तून 28,000 वजा करा, 50,000तून 14,000 वजा करा, जो बॅलन्स राहील तो द्या. त्या पद्धतीने केले तरी चालतील. मग आपण आशाला 72,000 रुपये देणार आणि उषाला 36,000 रुपये देणार. कॅशमधून 1,08,000 वजा करा, आशाच्या कॉलमला 72,000 रुपये, उषाच्या कॉलमला 36,000 रुपये. थर्ड इन्स्टॉलमेंट आपला 1,64,000चा आला. त्यातून आपण सरप्लस कॅपिटल जे आपलं द्यायचं बाकी होतं ते पेड केलं. सरप्लस कॅपिटल आशाला 1,00,000 रुपये, उषाला 50,000 द्यायचे होते. त्यापैकी आपण आधी 28,000 रुपये आशाला दिलेले होते, 1,00,000तून ते मायनस केले. आशाला 72,000 दिले, उषाला 50,000 द्यायचे होते, त्यातले 14,000 आधी दिलेत, मग ते मायनस करून 36,000 रुपये दिले. आता बॅलन्स काढूया. कॅशमध्ये बॅलन्स राहील 56,000 रुपये. आशाचा बॅलन्स आला 1,20,000, उषाचा आला 60,000 आणि निशाचा पण मी खाली घेतला कॅल्क्युलेशनसाठी 60,000. अजून आपण निशाला पैसे दिलेले नाही. जेव्हा आपण अल्टिमेट सरप्लस आणि सरप्लस पेड करतो तेव्हा बरोबर तीनही पार्टनर त्यांच्या रेशोमध्ये येतात. आता उरलेले जे 56,000 रुपये आहेत ते आपण तिघांना देणार त्यांच्या प्रॉफिट शेअरिंग रेशोमध्ये. लेस पेड टू ऑल पार्टनर 2:1. कॅशमधून 56,000 वजा करा, 56,000ला 4 ने भाग द्या, 2 आणि 1 3 आणि 1 4. 4 ने भाग द्या, 4 एक 4, 4 दुने 8, 4 त्रिक 12, 4 चौक 16, 4 पंचे 20, 4 सक 24 असं म्हणा आणि कॅल्क्युलेशन करा. 4 9 56 येतात, 9,000चा एक भाग, 9 एक मिनिट, 4 ने भाग द्यायचा आहे, 4 एक 4 आणि 4 चौक 16, 14,000चा एक भाग येतोय आणि 14,000 गुणिले 2 28,000, 14,000 गुणिले 1 14,000, 14,000 गुणिले 1
14,000 वजाबाकी करा. बॅलन्स ड्यू कॅश नील होईल. 1,20,000 28,000 वजा करा. 92,000 आले. त्यानंतर 60,000 14,000 वजा करा. 46,000 आले. 60,000 14,000 वजा करा. 46,000 आले. इथे आपला थर्ड इन्स्टॉलमेंट संपला. आता फायनल इन्स्टॉलमेंट जो आहे फोर्थ तो आपण घेऊया. चौथा इन्स्टॉलमेंट आहे 1,16,000 रुपयाचा फायनल. आणि आपले हे जे 10,000 रुपये बाजूला काढले होते त्यातले 6,000 खर्च झाले, म्हणजे राहिलेले 4,000 रुपये आपल्याला आता ऍड करून घ्यावे लागतील. म्हणून ते पण इथेच आपण ऍड करू. 15 मार्च फायनल इन्स्टॉलमेंट 1,16,000. ऍड अनयुज्ड डिझोल्युशन एक्सपेन्सेस 4,000 ऍड करा. बेरीज आली 1,20,000. हे 1,20,000 रुपये आपण सर्व पार्टनरला देणार त्यांच्या प्रॉफिट शेअरिंग रेशोमध्ये. लेस पेड टू ऑल पार्टनर 2 1 1. 1,20,000ला 4 ने भाग द्या. 4 त्रिक 12. 30,000चा 1 भाग येतोय. 30,000 गुणिले 2. 30,000 गुणिले 1. 30,000 गुणिले 1. कॅशमधून 1,20,000 वजा करा. आशाला 60,000 रुपये 2 भागांसाठी, उषाला 30,000 आणि निशाला 30,000. शेवटी जो शिल्लक राहतो तो असतो रिअलायझेशन लॉस. कॅश नील झाली. 92,000 60,000 वजा करा. 32,000. 46,000 30,000 वजा करा. 16,000. 46,000 30,000 वजा करा. 16,000. आपला शेवटी जो लॉस येतो तो पण बरोबर रेशोमध्ये आला. 32,000 16,000 16,000. 16 1 16 16 1 16 16 2 32. 2 1 1. म्हणजे आपला प्रॉब्लेम करेक्ट आहे. इथे आपला प्रॉब्लेम कंप्लीट झाला. मागच्या स्लाइड्स मी तुम्हाला दाखवून घेते. ही आपली डिस्ट्रीब्युशन ऑफ कॅशची फर्स्ट स्लाइड आहे. ही सेकंड. आणि ही लास्ट. ओके, इथे आपला प्रॉब्लेम कंप्लीट झाला.